प्रश्न क्रमांक 9736 आपल्याप्रमाणे मंत्री महोदय, हा स्टेप जो आहे स्किल ट्रेनिंग एन्व्हान्समेंट प्रोग्राम या अंतर्गत जो निधी खर्च करण्यात आला आहे त्या निधीमुळे रेग्युलर कोर्सेस जे आहे ITIचे त्या रेग्युलर ITIच्या कोर्सेसना निधी उपलब्ध होत नाही आणि त्यामुळं जे रेग्युलर काम आपलं उद्दिष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचं आहे ते कमी पडत आहे, तिथे पैसे कमी पडत आहे आणि त्यानंतर आपण अभ्यासाचं संस्थाबाह्य उमेदवाराची नोंदणी करणे अनिवार्य असताना संस्थेमध्ये केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी डमी उमेदवार करून ह्या भरणा केलेला आहे, हे खरं आहे का? मंत्री महोदय. महोदय, माननीय सदस्य संजय खोडके साहेबांनी जे प्रश्न विचारला ते अतिशय प्रश्न महत्त्वाचे आहे. पण आपली संजय खोडके साहेब, आपण हा अतिशय चांगला जे वेळेची गरज होती त्याप्रमाणे शॉर्ट टर्म कोर्सेस महाराष्ट्रामध्ये सुरू केले. आता वेळ बदलली आहे, आता 2-2, 3-3 सालाचे कोर्सेसची पण गरज आहे. पण लोक जे काम करता अजून कुठे शिकता त्याने शॉर्ट टर्म कोर्सेस पण हवा आहे. म्हणून आम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस आपण साधारण केले होते, ॲडव्हान्स कोर्सेस सुरू केले होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, सोलरचे, इलेक्ट्रिक व्हेकलचे असे कोर्सेस सुरू केले होते. माननीय अध्यक्ष महोदय, आपला जे म्हणणं आहे की ते रेग्युलर कोर्सेसने निधी कमी पडला, हा खरा नाही आहे. आपण यासाठी विशेष निधी डक्समधून दिले होते. एकही पैसा आपण ते रेग्युलर कोर्सेसचा यूज केला नाही आणि त्यामध्ये रेग्युलर कोर्सेसमध्ये काय या नियमाने खोड पडलेली नाही. आपले अध्यक्ष महोदय, मागचे 3 वर्षामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबचे सरकार आल्यानंतर प्रत्येक वर्षामध्ये आपण ITIमध्ये फार चांगले नवीन प्रयोग केले, यशस्वी प्रयोग केले आणि त्याचा परिणाम असा आहे की दरवर्षी आपले ॲडमिशन वाढत आहे. यावेळी साधारणतः आपला 98% ॲडमिशन होईल. हे जे विद्यार्थी आहे त्याने आपण ITIचे विद्यार्थ्यांनी एकही विद्यार्थी आपण त्याने काही फीसही चार्ज करता नाही, तर कसं आपण खोटा रजिस्टर भरू? ते खोटा रजिस्टरचा प्रश्न कुठे उद्भवत आहे का आपण फीस चार्ज करायचा? आपण फीस चार्ज केली नाही आहे. तो जे योग्य होते त्याशिवाय जे बाहेरचे लोक पण होते, असा 56,000 पेक्षा जास्त स्टुडंटने त्याचा लाभ घेतला. परिणय फुके.